आज बनवणार आहोत मस्त असा 10 मिनिटात होणारा कोळंबीचा आंबट तिखट रस्सा। त्यासाठी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली, मीठ मसाला हळद लावून मॅरिनेट करून घेतली। आता कांदा घालून कोळंबी परतून घ्यायची। कोळंबी परतून घेतल्यामुळे कोळंबी खायला छान लागते व लवकर शिजते। आता कोळंबीत थोडं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायची। ताजी कोळंबी लवकर शिजते। जास्तही कोळंबी शिजवून घ्यायची नाही, नाहीतर ती चिवट होते। आता आपण यात ओलं खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत। त्यात ओलं खोबरं, कांदा, लसूण, घरगुती मसाला, हळद, चिंच, चवीनुसार मीठ घातले, त्यामुळे वाटण चांगलं बारीक वाटलं जातं। आता हे वाटण रस्स्यामध्ये घालून घेऊ। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून रस्सा करून घ्यायचा। मच्छी म्हणजे कोकम तर हवाच, म्हणून कोकमाचे 2 तुकडे करून यामध्ये घालते। रस्स्याला चांगली उकळी आली की आपला रस्सा तयार झाला। रस्स्याला छान वासही येतोय। बघा, मस्तपैकी चमचमीत असा कोळंबीचा रस्सा तयार आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पण असा चमचमीत कोळंबीचा रस्सा बनवा, खा, खाऊ घाला।